500 रुपयाचं बक्षीस दिलंय. पडला पाल्ला जवळचा माणूस जो वाटतो ते डॉक्टर गोपाळ शिरा त्याला महत्व यांच्यातर्फे कुस्ती कमिटीचं कौतुक करून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. कुस्ती परत चांगली लागली गणेश शिंदेची. तिकडे मगर मशीद शेखची कुस्ती बघा. अर्जुन काका पवारांचा एक पट्टा निळ्या लांगेचा आणि कुस्ती सम्राट 51 गडेचे मालक अस्सल पैलवान असलम काजींचा एक पट्टा आहे. वैरागच्या जे हनुमान तालीम संघाच्या वतीनं वैराग कैसेरीसाठी बुलेटची ही फायनलला जाणार आहे यातली जोड. बरोबर आहे भुजबळ सर. यातला पैलवान फायनलला जाईल. हा त्या दृष्टीनं लक्ष टाकलेले आहेत. आता गणेश शिंद्या आणि संकेत शिंद्या 2 पोरं धुमाकूळ घालतात. पण मशीद शेखनं बुलेट आणली सोलापूर जिल्ह्याला. बादलचा तो अस्सल हिरा कुस्ती क्षेत्रात गुणावरची कुस्ती करण्यामध्ये त्याचा फार चांगला हातखंडा. रवी पांढरपिसे आपला सन्मान करण्यासाठी चला. तुम्ही कायम जे हनुमान तालमीच्या पाठीमागे उभा राहता. आणि दुसरे मान्यवर संतोष जाधव म्हशीचे सुप्रसिद्ध व्यापारी आपण देखील आखाड्यावरती चला. यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होईल. बार्शीची गाडी निघालेले दिनेश गवळी पैलवान आपण गाडीकडे जावा. दिनेश गवळी निवेदक आहेत. त्यांना एक जण इथं बोलवायला आले. हे मोशीन आत्तार आहे. दिनेश गवळी दुसरा आहे. हे मोशीन आत्तार आहेत. हे दोन्ही माझीच पट्टे आहेत. कुस्ती खेळल्यात माझी कॉमिटी ऐकली. तिथून पुढं ही कुस्तीकडे आली आणि ह्याने आता जम बसवायला सुरुवात केलेली आहे. पांडुताते अजून पट्टे तयार करतात. त्यांचं काम चालूच आहे. हो आणि सन्माननीय बप्पा सुतार यांचा मालेगावचा जाधव परिवार सकाराम जाधव, तुकाराम जाधव, राजाभाऊ जाधव, अनिल जाधव, सुनील जाधव हे जे कुटुंब आहे त्यांच्यातर्फे बप्पा सुतार या तालमीचे वस्ताद आहेत. पैलवानाला चांगलं मार्गदर्शन करतात. अनेक गावकरी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं या गोडवांमध्ये जवळजवळ कितीतरी छपड्या होत्या म्हणून सांगितलं मला राम मकरानं आलेल्या. या गोडवांमध्ये कितीतरी रद्दी पडली होती. ती रद्दी झाडून फळ्या काढून ती शासकीय इमारत तिला स्वच्छ करून त्या तालमीमध्ये निवासी तालीम सुरू केली. आणि अशा ठिकाणी जिथं शेती पिकतच नाही, शेतीचा पोत संपूर्ण खराब झालाय, जिथं पाणी खराट आहे, अशा ठिकाणी शेती आणणारा माणूस 100% इतिहास करतो. त्याचा प्रयोग सक्सेस होतो. ते बरे बप्पा सुतार आहेत. बप्पा सुताराचा सत्कार जाधव परिवार करतायत. रामभाऊ बाप्पाला घ्या आतमध्ये. जाधव परिवार या. जेवणाची सोय तालमीत चालू आहे बरं का. आता जेवण कोणाला करू वाटते रामभाऊ. आता लोकांना पैलवानची म्हशीची आणि हे जी कुस्ती लय हाय व्होल्टेज कुस्ती आहे गणेशची. वसंत गौरी शंकर साखरे राजाभाऊ साखरेवाडीचे सरपंच आहे. एवढी कुस्ती झाली. या कुस्ती मैदानाला 11,000 रुपयाची धनादेश देऊ या कुस्ती मैदानाला सहकार्य केले सरपंच साहेब मनापासून धन्यवाद आहे. मशीद पैलवान कुस्ती करा. नागेश भाऊ खेंदार यांनी देखील या कुस्ती मैदानासाठी 11,000 रुपये. या कुस्तीत कुस्ती करा म्हणून सांगायची गरजच नाही. आपण जो कुस्ती करणार नाही त्याला माहिती आहे बुलेट गाडी किंवा 41,000. यातला विजय पैलवान 41,000 हात घालणार आहे. सुनील पैलवान आणि विजय पैलवान बुलेटला हात घालणार आहे. त्यामुळं व्यूहरचना हाकून झालेत. ते मनामध्ये जसं समाधान घोडके म्हणायचे, विष्णू बाळाचा पवाडा 3.5ला लागायचा, माझ्या भावाचा पायजेना तोडला, एका ठेसून मारेल, एका ठेसून मारेल. अण्णा बाळाचा पाय तोडला होता विष्णू बाळाच्या. समाधान आपा बरोबर आहे का. नितीन खुर्दानं मला शिंदे चौकात पाडलंय, मी त्याला सोडणार नाही. एक तर तो तर जगल नाही तर मी तर जगल. मी धनाजी मधने डॉक्टर साहेब साक्षीदार आहे या गोष्टीचा. गणेश वाघमोडे साक्षीदार आहे, पांडू तात्या साक्षीदार आहे, राजाभाऊ जाधव साक्षीदार आहे. काय राजाभाऊ शिंदे चौकातनं राजाभाऊच्या स्पेंडरवर समाधान बसून गेले होते. परत तीच कुस्ती लागली शिवाजी पार्कला. मसले चौधरीचे पाटील रस्ता यांचे देखील कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करताय.
सूरज मगर आणि श्रीपाद ढेकळे. चला अजून एक कुस्ती आहे खाली हो. सॉरी बर का. लाल भांडरे मशीद, लाल चेडी आहे असू द्या. चला मशीद, निळी चेडी आहे त्याला. हा भुजबळ सर अजून एक कुस्ती खाली आहे खाई हो. घाणेगावचे पाटील सूरज साहेब. मगरची शिरपाची. हा अजून अजून मला वाटते बक्षिसात पोर गेली नाहीत. ह्यातला गेलेला बक्षिसात जातोय. सरपंच साहेब घाणेगावचे चलाव अशा देव माणसाचं कौतुक. ही दोन सक्कम त्यांनी खऱ्या अर्थाने या जन्मा तालमीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले. मित्र आहे. आणि बाप्पाला विचारलं तालमीसाठी मी काय करू. बाप्पा म्हणले आखाड्याची सोय थोडी झाली तर बरं होईल. सांगितलं आणि आखाडा बांधून दिला. असे घाणेगावचे सरपंच साहेब पाटील साहेबांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होतोय. काही जपासायचं आणि काही जोपासायचं अशा देव माणसाकडनं शिकून घ्यावं. गुणावर किती गुण झाले भुजबळ सर. 2 गुणाची कमाई मशीद शेख पैलवानने केलेली आहे. ते 2 गुण शेवटपर्यंत 3 मिनिट आघाडी ठेवतील का गणेश शिंदे आपला काही वेगळा कारनामा करून दाखवेल अशी स्थिती आहे. वेसल वाजलेली आहे कुस्ती स्पर्धेतली. हे वॉर्निंग नकारात्मक कुस्ती करण्याची सुद्धा असते. आखाडा प्रमुख आणि सरपंचाचं एकमत होतं. सरपंच त्यामध्ये आपला हस्तक्षेप करतात आणि त्या निमित्तानं तिघांचं एकमत होऊन या कुस्तीला गती दिली जाते. वेळ अधिकाऱ्याचा काटा सुद्धा त्या वेळेला थांबवला जातो आणि परत एका गुणाची कमाई रेड पट्टीच्या मशीद शेखनं कमाई केलेली आहे. वैराग केसरीसाठी चाललेला तुल्यबळ मुकाबला या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अजरामर ही कुस्ती राहील. सध्या पारडो जर 3 गुणाची आघाडी पकडलेली आहे आणि गुणावरच्या कुस्तीमध्ये हा मशीद शेख सक्सेसफुल होतोय. जसे एखादा नेता एखाद्या वॉर्डामध्ये गेला त्याचा मतपेटीचा निकाल निघायला बाहेर सुरुवात होते. अमुक या गल्लीमध्ये एवढ्या मताचं मताधिक्य सुरू झालेलं आहे. आपल्या मतदारसंघात गेलेले आहेत नेते आता विजयाच्या दृष्टीने आकई कुछ करतायत. तसं गुणावरच्या कुस्तीत एखादा पैलवान कायमस्वरूपी वर्चस्व दाखवत असतो. त्यातला मशीद हा गणेशच्या विरोधात आघाडी कायम ठेवण्यात सक्सेस होईल का एखादा डाव मोठा आखाड्यात बघायला मिळेल. साज हिरोची भली मोठी आघाडी स्पर्धेतली मानली जाते. ती आघाडी स्पर्धेतली ही फार मोठी राहील का. काही सेकंद शेवटचे उरलेले आहेत. सुनील शेवतकर सारखा पैलवान इकडे मार्गदर्शकाची भूमिका साकारण्यासाठी उभा आहेत. मशीद सारखा मल्ल फायनल मध्ये जाण्यासाठी त्याची धडपड असेल. कारण आणलेली बुलट दुसऱ्यांदा या स्पर्धेत लढण्यासाठी तो सज्ज झालेला होता. तिसरी कुस्ती ही आजची मशीदची आणि गणेश सारखा तगडा मल्ल हरवणं सोपं नाही. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा. कुस्ती छत्रात ज्यानं लंगोटा लावलाय ज्यानं घाम गाळलाय त्यालाच माहिती आहे. मी म्हणलो होतो एखादा मोठा डाव मारूनच ही आघाडी संपवू शकते. पण तो डाव मशीद शेखनं सक्सेस होऊ दिला नाही. पुढच्या कुस्तीची सुद्धा काळजी असते. त्यामुळे पैलवान जास्त छेडछाड करत नसतात. त्यांना माहित असतं पुढे येणारं आव्हान सुद्धा आपल्याला पेलवायचं आहे. त्या दृष्टीने कुस्ती होत असते. नितीन शिंदे सर प्राध्यापक एक मोठा पैलवान एका सायन्स विद्यालयावरती प्राध्यापक म्हणून काम करतात. ते नितीन शिंदे सर विजय घोषित करतात लाल पट्टीच्या मशीद शेखला अक्कलकोटच्या भादोर गावच्या छत्रपती शिवराय व्यायामशाळा कोडवाडी भादोला असलम काजी पैलवानचा